तर जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ पोलीस पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण व्हिडिओ या मुलामुलींसाठी घेऊन आलेलो आहोत की ज्या मुलामुलींचे सिलेक्शन झालेलं नाही, त्या मुलामुलींनी काय करावं समोर, यासाठी आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत मित्रांनो. तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघा. बघा, सिलेक्शन झालं नाही म्हणजे 2026 मध्ये पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं नाही, आता काय करायचे? तर बघा मित्रांनो, आपलं सिलेक्शन झालं नाही, काही कारणास्तव आपलं सिलेक्शन झालं नाही किंवा आपल्याकडून काही चुका झाल्या, त्या चुकीपासून आपलं सिलेक्शन झालं नाही, यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आणि या व्हिडिओचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे, म्हणून तुम्ही ही जे मी माहिती सांगत आहे ते तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि सविस्तरपणे समजा, तरच तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल. आता कित्येक मुला मुलींनी पेपर दिला, पोलीस भरतीचा पेपर दिला. पेपर दिल्याच्या नंतर आणि ग्राउंड दिल्याच्या नंतर कोणकोणत्या मुला-मुलींचे मार्क चांगले कोणत्या कोणत्या मुला-मुलींना मार्क चांगले पडले आणि बरेचसे मुले आहेत की त्यांना मार्क कमी पडले. याच्यामुळे काय झालं मित्रांनो, ज्या मुला-मुलींचं एक म्हणजे कोणाचा एक इव्हेंट चांगला होता तर कोणाचा दुसरा इव्हेंट चांगला होता, त्यापासनं रिझल्टमध्ये खूप फरक पडतो. म्हणूनच आता समोरच्या येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला हे असं करायचं नाही आणि 100% रिझल्ट आपल्याला आणायचा आहे. यासाठी आपण तयारी आतापासूनच चांगली व्यवस्थित करू आणि ज्या मुला-मुलींचं सिलेक्शन झालेलं नाही आहे, त्यांच्यासाठी आता महत्त्वाची मी ही माहिती सांगत आहे. त्यांनी आवर्जून पहा आणि लक्षात ठेवा. बघा, आता सिलेक्शन न होण्याचे कारण तुमचे काय होते? तर सर्वप्रथम ही 2026 मध्ये जे तुम्ही भरती दिली पोलीस भरती, तर या पोलीस भरतीमध्ये तुमची नेमकी चूक कोणती झाली? चूक तुमची पेपरमध्ये झाली किंवा ग्राउंडमध्ये झाली, ह्या दोन्ही गोष्टीमधून तुम्हाला माहीत झालेलंच असेल की तुम्ही जो ग्राउंड दिला त्या ग्राउंडमध्ये तुम्हाला मार्क किती पडले, तुम्हाला अगोदर मार्क किती येत होते, या गोष्टी तुम्हाला समजून आल्याच असतील मित्रांनो. बघा, काही मुलांचा स्कोर 45 येत असेल तर त्यांनी ग्राउंडमध्ये 40च मार्क घेतले असेल, तर हे 40 मार्क कसे आले? काही ना काही आपल्या हातातून मिस्टेक झाली किंवा प्रवासाबद्दल बी होऊ शकतो. भरतीमध्ये गेल्यानंतर सर्व ॲटमॉस्फिअर चेंज होते मित्रांनो, त्याच्यामुळे आपल्या फिजिकलवर खूप परिणाम पडतो. आपल्याला या गोष्टीचा म्हणजे चांगल्या पद्धतीने या गोष्टी लक्षात घेऊन समोरची भरती द्यायची आहे. यासाठी बघा, पेपरमध्ये कमी मार्क आले का? आता असे मुले-मुली आहेत की त्यांना पेपरमध्ये चांगले मार्क आले आहेत आणि काही मुले आहेत की त्यांना ग्राउंडमध्ये कमी मार्क आले आहेत. या दोनच इव्हेंटमध्ये सर्व खेळ आहे मित्रांनो. आता कोणाला पेपर चांगला जमतोय तर कोणाला ग्राउंड चांगला जमतो, कोणाला ग्राउंड चांगला जमतो तर कोणाला पेपर चांगला जमत नाही. यासाठी आपला सिलेक्शन अडतो. आपल्याला हे दोन्ही इव्हेंट चांगले मजबूत बनवायचे आहेत मित्रांनो. म्हणजे पेपर सुद्धा आपला चांगलाच असायला पाहिजे, 90+ पेपरच गेला पाहिजे आपला. त्याच्यानंतर ग्राउंड सुद्धा 50 मार्काचा असतो, त्याच्यामधून आपल्याला जास्तीत जास्त 47+ मार्क घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. 47 मार्क घेतले तुम्ही आणि पेपरला 90 मार्क जरी घेतले तर तुम्हाला कोणीच अडवू शकणार नाही मित्रांनो. 100% तुमचा सिलेक्शन होणारच आहे. या गोष्टीचा विचार करा. या भरतीमध्ये तुमच्याकडून ज्या चुका झाल्या त्या चुका तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर पेपरमध्ये तुम्ही काय चूक केली किंवा ग्राउंडमध्ये तुम्ही काय चूक केली ते चूक सुधारवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. ज्या मुला-मुलींचं ग्राउंड चांगलं जात नसेल त्यांनी ग्राउंडची चांगली प्रॅक्टिस करा मित्रांनो. आतापासूनच प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर 1600 मीटर, 100 मीटर रनिंग आणि शॉर्टपुट ह्या तिन्ही इव्हेंटची तुम्ही प्रॅक्टिस आतापासूनच करा मित्रांनो. तरच तुम्हाला समोर म्हणजे रिझल्ट साठी खूप सोपं जाणार आहे. आतापासूनच प्रॅक्टिस केली तर तुम्हाला समोर कोणतीच अडचण पडणार नाही. त्याच्यानंतर अभ्यासामध्ये तुम्ही दररोज सराव करा, टायमिंग इम्प्रूव्ह करा. हे ग्राउंड बद्दल बोलत आहे मित्रांनो. तर बघा, आणि शेवटचा जो राहिलाय मित्रांनो तो तुमचा स्टडी प्लॅन. आता तुमची मी कंडिशन समजू शकतो की ज्या मुला-मुलींचं म्हणजे सिलेक्शन झालं नाही त्यांच्यासाठी खूप मोठा स्ट्रगल आहे आणि खूप प्रॉब्लेम मधून त्यांना हे सर्व काही करावं लागतो. पण आपल्याला सिलेक्शन 100% घ्यायचं आहे. तर या वर्षी आपलं सिलेक्शन झालं नाही म्हणून जाऊ द्या.
जो घडते चांगल्यासाठीच घडते, पण समोर जो आपल्याला घडवायचा आहे तो आपल्याला आपला रिझल्ट चांगला आणायचा आहे, त्याची तयारी आपण आतापासूनच केली पाहिजे मित्रांनो. म्हणूनच आपण हा व्हिडिओ घेऊन आलो. तर बघा, थोडा थोडा म्हणजे आताच्या कंडिशनमध्ये तुम्ही थोडा जी के, करंट अफेअर आता नाही केलं तरी चालते. त्याच्यानंतर मॅथ, रिजनिंग आणि मेन आपला मराठी. पोलीस भरतीसाठी हे विषय आहेत मित्रांनो. तुम्ही थोडा मराठीचा अभ्यास सुरू ठेवा, रिजनिंगचा सुद्धा अभ्यास सुरू ठेवा, त्याच्यानंतर मॅथचा सुद्धा अभ्यास सुरू ठेवा आणि जी केचा सुद्धा. म्हणजे चारही जे तुमचे विषय आहेत, सब्जेक्ट आहेत, त्या सब्जेक्टवर थोडा थोडा भर ठेवा मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही 2-3 तास अभ्यास केला, त्यानंतर पेपर सॉल्व करा. 1-2 पेपर बघा, पेपरला रिव्हिजन द्या किंवा तुमचा जो अभ्यास झाला मित्रांनो त्या अभ्यासावर तुम्ही नजर टाका. याचा फायदाच तुम्हाला नक्कीच होणार आहे समोर. म्हणूनच आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आता ज्या मुला मुलींचं सिलेक्शन झालं नाहीये त्या मुला मुलींची कंडिशन म्हणजे एवढी अवघड झालेली आहे, पण आपल्याला ते घेऊन फिरत बसायचं नाही मित्रांनो. कारण टाइम कधी पण चेंज होतो आणि ते टाइम आपल्याला स्वतः चेंज करायचे आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न सुद्धा कठीण करावे लागणार आहेत. म्हणूनच तुम्ही आतापासूनच थोडा थोडा सर्व पोलीस भरतीचा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया समजून प्रत्येक गोष्टीला तुम्ही चांगला वेटेज द्या आणि चांगला वेटेज दिल्यानंतर तुम्हाला रिझल्ट सुद्धा चांगला येईल मित्रांनो. तर माहिती कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलचं नाव आहे विदर्भ पोलीस पॉईंट. हा स्पेशली पोलीस भरती मुलांसाठी आहे. सॉरी, स्पेशली पोलीस भरतीचे जे मुलं तयारी करतात त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. आणि सर्वांना बघा, सर्वांना आपण पोलीस भरतीच्या नोट्स वगैरे PDF स्वरूपामध्येच मोफतच देणार आहे. त्यासाठी आपण टेलिग्राम चॅनलवरती त्या PDF वगैरे शेअर करणार आहोत आणि पोलीस भरतीच्या नोट्स आणि दररोज पेपर सुद्धा होणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.